MSRDC कडून टोल नाक्यांवरच्या सर्व मार्गिका फास्टॅग मार्गिकेत रूपांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यामुळे MSRDC अख्त्यार इथल्या टोल नाक्यांवर 1 एप्रिलपासून फास्टॅगद्वारेच वाहनांना टोल भरावा लागणार आहे, तर QR कोडच्या माध्यमातून टोल भरणाऱ्यांकडून दुप्पट रक्कम आकारली जाणार। मुंबईतल्या भिखा बेहराम विहिरीला 21 मार्च रोजी तब्बल 300 वर्ष पूर्ण होणार। चर्चगेट स्थानकातून फ्लोरा फाउंटनच्या दिशेने जाताना डाव्या बाजूला ही विहीर आहे। आझाद मैदानाच्या कोपऱ्यातल्या झोराष्ट्रियन समाजाची भिखा बेहराम विहीर ही आहे। विरारमध्ये अनेक भागामध्ये महापालिकेचं स्ट्रीट लाईट बंद आहे, त्यामुळे रात्रीच्या वेळी या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे। यासाठी नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करून सुद्धा याकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। वाशिममध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे, त्यामुळे गुरांच्या पिण्याच्या पाण्याचा तसंच चाऱ्याचा प्रश्न गंभीर निर्माण झाला, तर जनावरांची विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली। अहिल्यानगरमधल्या कळसुबाई शिखरावर आता रोपवे तयार होणार आहे। पर्यटनाला चालना मिळावी या अनुषंगाने कळसुबाई शिखरावर रोपवे तयार केले जाणार आहे। यासाठी 250 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला। नवी मुंबईसह राज्यातल्या कंत्राटी कामगारांच्या वेतनामध्ये वाढ होणार आहे, त्यामुळे महापालिका आणि परिवहन सेवेमधल्या हजारो कामगारांना मोठा दिलासा मिळणार आहे। श्रमिक सेनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शासनानं वेतन वाढीच्या अधिसूचनेचा मसुदा 6 मार्च 2025ला जाहीर केला। वाशिमच्या मेडशी शेतशिवारामध्ये एका पुलाखाली बिबट्याची 2 बछडं आढळली, त्यामुळे परिसरात खळबळ उडाली। वर्धेच्या ठिकाणी हे बछडे आढळल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। दरम्यान या बछड्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। दिल्लीच्या यमुना नदीला प्रदूषित करणाऱ्या सर्व लहान मोठ्या नाल्यांचं मॅपिंग होणार आहे। याद्वारे आता नाल्यांमधलं घाणेरडं पाणी शुद्ध केल्यानंतरच यमुनेत सोडलं जाणार आहे। तसंच नदीकाठावरचं अतिक्रमण हटवण्यासाठी आणि पूर क्षेत्रात कचरा टाकणं थांबवण्यासाठी कठोर पावलं उचलली जाणार। मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियासह अन्य ठिकाणी फायबरच्या बोटी वापरण्याचे शासनाचं धोरण आहे। यामुळे चालक आणि मालकांचं उत्पन्न वाढून त्यांची आर्थिक प्रगती होणार आहे। तर या बोटींसाठी अत्यंत कमी व्याजदरात बोट मालकांना अर्थसहाय्य उपलब्ध करून दिलं जाईल असं मंत्री नितेश राणे यांनी सांगितलं। जळगावमध्ये बसमधून महिलांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या महिला टोळीचा पर्दाफाश करण्यात आला। अमळनेर पोलिसांनी ही कारवाई केली। शिंदखेडा तालुक्यातल्या लग्न समारंभासाठी धरणगाववरून दोंडाईमध्ये जाणाऱ्या बसमध्ये ही चोरी झाली। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणातला मुख्य आरोपी हितेश मेहतानं चुकीची माहिती दिल्याचं समोर आले। लाय डिटेक्टर चाचणीमधून तो खोटी माहिती देत असल्याचं समोर आले। आर्थिक गुन्हे शाखेला हा अहवाल मिळाला। स्टोरेज घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं कोर्टामध्ये आरोपपत्र दाखल केले। आरोपपत्रामध्ये 8 जणांच्या नावांचा समावेश आहे। स्टोरेज घोटाळ्यामध्ये 14,157 गुंतवणूकदारांची तब्बल 142 कोटी 58 लाखांची फसवणूक झाल्याचं आरोपपत्रात उल्लेख आहे। इंडियाज गॉट लेटेंट वाद प्रकरणी महाराष्ट्र सायबर विभागाने यूट्यूबर समय रैनाला पुन्हा समन्स बजावले। त्याला 19 मार्चला चौकशीला हजर राहण्यासाठी सांगितलंय। समय रैना परदेशात असल्यामुळे आपली चौकशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घ्यावी अशी मागणी त्याने केली होती, पण ती मागणी महाराष्ट्र सायबर विभागाने फेटाळली। त्याला पुन्हा समन्स पाठवून चौकशीला उपस्थित राहायला सांगितलं। येवला तालुक्यामध्ये माझी वसुंधरा स्वच्छता मोहिमेअंतर्गत सर्व विभागांना 100 दिवस एकसूत्री कार्यक्रम राबवण्याच्या सूचना दिल्या। प्रशासकीय संकुलामध्ये स्वच्छता मोहीम राबवत तब्बल 5 टन कचरा संकलित केला। या मोहिमेमुळे प्रशासकीय कार्यालय स्वच्छ झाले। पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये कार्यालयीन वेळेमध्ये गैरहजर राहणाऱ्यांना आयुक्तांनी दणका दिला। 34 अधिकाऱ्यांना आयुक्त शेखर सिंग यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली। नागरिक कामानिमित्त भेटण्यासाठी महापालिकेच्या कार्यालयात आले असता हे अधिकारी गैरहजर असल्याचं आढळलं। या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत आयुक्तांनी दिले। एप्रिल 2024 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये पश्चिम रेल्वेच्या 1 कोटी स्मार्ट कार्ड धारकांना मध्य रेल्वेनं 2 कोटी रुपये वितरित केलेत। स्मार्ट कार्ड रिचार्ज केल्यानंतर रेल्वेनं कार्ड धारकांना 3% बोनस दिला। तिकीट काढण्यासाठी प्रवाशांना रांगेत उभं राहावं लागू नये यासाठी स्मार्ट कार्डद्वारे तिकीट काढण्याचा पर्याय उपलब्ध करण्यात आला। मध्य रेल्वेनं नॉन फेअर रेव्हेन्यूमधून 95 कोटी रुपयांची कमाई केली। यामध्ये रिलॅक्सेशन मसाज चेअरची सशुल्क सुविधा, जाहिरातीसाठी कंत्राट, एक्सप्रेसमध्ये जाहिराती या स्रोतांचा समावेश आहे।
मुंबईसाठी उच्च दर्जाच्या 238 नव्या गाड्या तयार करण्यात येत आहेत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी नव्या तंत्रज्ञानाच्या डब्यांविषयी चर्चा झाली। मुंबईमध्ये जुन्या गाड्या आणि डबे बदलण्यावर भर देण्यात येतो अशी माहिती राज्यसभेत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली। मुंबईमध्ये सोमवारी तापमानात किंचितशी वाढ झाली, त्यामुळे मुंबईकरांना उष्ण झळांचा सामना करावा लागतोय। यावेळी कोरड्या वाऱ्यांमुळे दुपारी प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना अक्षरशः भाजून निघाल्याची जाणीव झाली। दरम्यान मुंबईत पुढचे काही दिवस कोरड्या वातावरणाचा अंदाज व्यक्त करण्यात आला। मुंबईमध्ये पुढचे काही दिवस कोरड्या वातावरणाचा अंदाज आहे। कालावधीमध्ये मुंबईतला पारा 34 ते 36 अंशांपर्यंत जाईल असा इशारा हवामान खात्याने दिला। त्यामुळे सकाळच्या वेळीही उकाडा कायम असेल। या कालावधीमध्ये आकाश निरभ्र असेल। कोरडे वारे आणि उन्हाच्या झळा यामुळे मुंबईकरांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागेल।